नागपुर में उद्धव ठाकरे गुट के नेता भास्कर जाधव ने सरकार पर तीखा हमला बोलते हुए चाय समारोह कार्यक्रम के बहिष्कार की घोषणा की है। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री ने उन्हें व्यक्तिगत रूप से आमंत्रित किया, लेकिन भेजे गए पत्र में उन्हें भास्कर जाधव विधायक लिखा गया, जबकि दोनों सदनों में विपक्ष के नेता का पद खाली रखा गया है, जो संविधान के खिलाफ है। भास्कर जाधव के अनुसार लिखित नियम मांगने पर प्रधान सचिव ने स्पष्ट किया था कि विपक्ष का नेता उसी दल से होना चाहिए जिसके पास सबसे अधिक सदस्य हो, पर सरकार ने कार्यवाही पत्र में ये उल्लेख भी नहीं किया है। उन्होंने आरोप लगाया कि सरकार के पास बहुमत होते हुए भी वो डरी हुई है, क्योंकि शासन में भ्रष्टाचार और पाप बहुत है। वहीं जाधव ने आगे कहा कि सत्ता पक्ष मत खरीद कर जीत हासिल कर रहा है और चुनाव के दौरान सत्ताधारी दल के नेता एक दूसरे को पैसे पकड़ाते थे। उन्होंने उप मुख्यमंत्री पद को भी संविधान से बाहर का पद बताते हुए सरकार पर राजनीतिक स्वार्थ का आरोप लगाया है। विदर्भ अधिवेशन के दौरान जाधव ने कहा कि उनके विधानसभा क्षेत्र को 1 रुपए का भी फंड नहीं दिया गया, जबकि सत्ताधारी दल के विधायकों के क्षेत्रों में हजारों करोड़ देकर 10 से 15% कमीशन निकालने की प्रवृत्ति चल रही है। उन्होंने कहा कि विपक्ष की आवाज दबाने के लिए सरकार झूठे केस लगाती है और किसी भी घटना पर मुख्यमंत्री व गृह मंत्री तुरंत क्लीन चिट देने में लगे रहते हैं। जाधव का आरोप था सरकार पाप छिपाने के लिए सबूत नष्ट करती है। जाधव ने कहा कि कांग्रेस के शासन में सभ्यता थी, लेकिन वर्तमान सरकार लोकशाही नहीं मनुस्मृति चाहती है। इसी कारण उन्होंने चाय समारोह कार्यक्रम का बहिष्कार करने का फैसला किया है। पक्ष नेतेपद खाली आहे दोन्ही, आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झाला। परवा हा बीएससीच्या मीटिंग मध्ये मी विषय घेतला की दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपद ही पद खाली आहे, या संदर्भामध्ये तुम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये याची नोंद करा असं आम्ही त्यांना सांगितलं। परंतु सरकार हे इतकं मुजोर झालंय, सरकार हे एवढं बेमुरवतखोर झालंय, याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे। आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येने जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे। परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये। सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे। सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे, सरकारी पक्षामध्ये एक वाक्यता नाहीये। सरकारमध्ये जवळजवळ सगळेच मंत्री त्यांच्या खात्याचे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आणि वारेमाप फक्त आणि फक्त पैसा कमवणं, राज्याची तिजोरी लुटून, राज्याच्या तिजोरीतून लोकांना पैसे देऊन मत विकत घेणं हा एक कलमी कार्यक्रम आपण करतोय। आणि तिन्ही पक्ष मिळून सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्यामध्ये 1 नंबर कोणाचा लागेल या चढाओढीमध्ये सरकार असल्यामुळं, आणि मी हे म्हणतो म्हणून नाही तर नुकतीच नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, सरकारी पक्षातले सत्ताधारी पक्षातलेच आमदार आणि नेते एकमेकावर कसे आरोप करत होते, एकमेकाचे चोरीचे पैसे, ते पैसे कशा पद्धतीने शूटिंग करून अख्ख्या देशाला दाखवत होते, हे तुम्ही स्वतः बघितलं, तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा बघितलं। त्यामुळं आम्ही संख्येने कमी असलो तरी पाप ह्यांची एवढी मोठी आहे, भ्रष्टाचार यांचा एवढा मोठा आहे की जो भ्रष्टाचारामध्ये सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागला, सुप्रीम कोर्टाला सुद्धा यांनी दिलेल्या वर्क ऑर्डर कॅन्सल कराव्या लागल्या आणि त्यामध्ये 3-4 हजार कोटी रुपये एका कामाच्या टेंडर मध्ये डिफरन्स निघाला। यातून यांचा भ्रष्टाचार किती मोठा आहे आणि तो जर घटनात्मक दृष्ट्या विरोधी पक्ष नेतेमध्ये घटनात्मक दृष्ट्या पद आहे, काय रे बॅटरी डाऊन झाली की काय? दादा आवाज येतोय का? बॅटरी डाऊन। आणि म्हणून विरोधी पक्ष नेतेमध्ये घटनात्मक पद आहे आणि ते जर घटनात्मक पद आपण जर त्या ठिकाणी त्याची नेमणूक केली तर आपली अनेक पाप ही बाहेर येतील
आणि ती येऊ नये. आज 2 उपमुख्यमंत्री आहेत. घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही. जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही. परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पदं मात्र नेमली, पण विरोधी पक्षनेते पद नेमायचं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर, संविधानाचा ठाई अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला का जावं? कशा करता जावं? चहापानाला जाण्याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्ष नेत्यांची काही म्हणणी असतात ती सत्ताधारी पक्षाने ऐकून घ्यावी लागतात. विरोधी पक्षाचे काही प्रस्ताव असतात जे लोकहिताचे असतात, जनहिताचे असतात, लोकांचे असतात, शेतकऱ्यांचे असतात. त्याच्यावर आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चा करून त्यातले कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकतो आणि कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकत नाही या संदर्भामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्रितपणे दिलखुलासपणे चर्चा केली पाहिजे आणि अधिवेशनाला सामोरं गेलं पाहिजे. परंतु यांच्याकडे चर्चा करण्याचं सौजन्य नाही. यांच्याकडं विरोधी पक्षाबद्दल त्याचा मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही, कारण यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. अशा लोकांबरोबर चहा पानाला जायचं म्हणजे काय करायचं? आम्ही हातात चहा घ्यायचा, त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे ह्यांना मिळालेलो आहोत, आम्ही कसे यांच्या बरोबर आहोत, अशा पद्धतीनं आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे. परंतु आम्हाला तो समज नाही, तर आम्हाला सरकारबरोबर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. हे विदर्भामध्ये अधिवेशन आहे, विदर्भाचे प्रश्न प्रामुख्याने घेतले पाहिजेत, विदर्भाला प्रामुख्याने न्याय दिला पाहिजे हा आमचा आग्रह असणार आहे. तो आग्रह त्यांना ऐकायला वेळच नाहीये, त्यांच्याकडे त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाहीये, कारण पाशवी बहुमत भयंकर असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आम्ही सांगितलं की यंदा पाऊस पडला, पावसानं संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला. मग तो कापूसवाला शेतकरी असेल, संत्रा शेतकरी असेल, तो आणखी ज्वारी बाजरीचा शेतकरी असेल, केळ्याचा शेतकरी असेल, हापूस आंब्याचा असेल, मच्छीमार बांधव असतील, पर्यटन असेल, हे सगळं कोसळून पडलंय. आणि तुम्ही मंत्रिमंडळामध्ये 3,300 कोटीचं काहीतरी पॅकेज जाहीर केलं. आमचा आग्रह हा होता की या पॅकेज बद्दल फ्लोअरवर चर्चा झाली पाहिजे, कारण फ्लोअरवर चर्चा होणं आणि त्या ठिकाणी आश्वासन देणं हे सरकारला बंधनकारक असतं. बाहेर कुठलीही घोषणा केलेली सरकारला बंधनकारक नसते आणि म्हणून सरकारला हे चर्चाच नको आहे. लोकांना फक्त आणि फक्त फसवायचं. उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कोरोनाच्या कारणास्तव काही योजना बंद झाल्या म्हणून हे बंदी सरकार म्हणून सांगत होते, स्टे सरकार सांगत होते, स्थगिती सरकार सांगत होते. आताच माझे सहकारी विजय वडेट्टीवार यांनी 50 योजना वाचून दाखवल्या. 50 योजना म्हणजे गरीबाच्या पोटी शिवभोजन थाळी सुद्धा योजना यांनी बंद केलेली आहे. 8 महिने झाले लोकांना त्याचं अनुदान मिळालेलं नाही. आणि मग आता हे स्थगिती सरकार आहे तर काय असतं? प्रत्येक योजनेला तुम्ही या ठिकाणी स्थगिती दिली. आज तुम्हाला मी सांगतो, पूर्वी चर्चा अशी व्हायची की पूर्ण महाराष्ट्र हा विदर्भावर अन्याय करतोय, विदर्भाचा बॅकलॉग वाढवतोय, विदर्भाला न्याय दिला पाहिजे अशी चर्चा व्हायची. पण आज यांनी अर्ध राज्य विकलांग केलेलं आहे. अर्ध राज्य 2022 साली उद्धव साहेबांची शिवसेना करून यांचं सरकार आलं त्या दिवसापासून जे लोक म्हणून आम्ही विरोधी पक्षामध्ये राहिलो, मग कोण काँग्रेसचे राहिले असतील, राष्ट्रवादीचे राहिले, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे राहिलो. आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा निधी नाही, 1 रुपयाचा निधी नाही. आणि यांच्या मात्र आमदारांना प्रत्येक ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा निधी. लाडक्या बहिणीमुळं ही तिजोरी अशी खडखडाट झालेली नाही. लाडक्या बहिणीमुळं हे राज्य कर्जबाजारी झालेलं नाही, तर प्रत्येक आमदाराच्या, सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपये द्यायचे, त्याला ऍडव्हान्स द्यायचा आणि त्या ऍडव्हान्स पैकी 10%, 15% पहिल्यांदा काढून घ्यायचे आणि ते राजकारणाकरता वापरायचे. ही नवीन प्रॅक्टिस या सरकारमध्ये सुरू आहे आणि ही सगळ्यांच्या मिळून साक्षीने प्रॅक्टिस सुरू आहे, सगळ्यांच्या साक्षीनं. म्हणजे तुम्ही
विरोधी पक्षात राहिलेल्या माणसांच्या मतदारसंघाला निधीच द्यायचा नाही आणि ते संपूर्णपणे अर्धा महाराष्ट्र तुम्ही विकलांग करायचा, हे पाप तुम्ही करताय. काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो, पण काँग्रेसच्याकडे जी सभ्यता होती, जी सज्जनता होती, जो उदार दृष्टिकोन होता, ज्या वेळेला आम्ही विरोधी पक्षात असायचो त्यावेळेला काँग्रेसचे लोक आमच्या विरोधात तक्रार त्यांच्या मंत्र्यांकडे करायचे. नागपुर से लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट.